महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचं प्रवास भाडं आता 15% वाढणार आहे। तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे। त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दराने प्रवास करावा लागेल हे निश्चित आहे। बळीराजाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खतांच्या किंमतवाढीची भेट मिळणार आहे। नवीन वर्षात खतांचे 50 किलोचे पोते किमान 255 रुपयांनी महाग होणार आहे। ऐन ऊस लावणीच्या भरणीच्या हंगामात खतांच्या दरवाढीची कुऱ्हाड कोसळल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित अधिकच बिघडणार आहे। 1 जानेवारीपासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत। यात एलपीजीच्या किमतींपासून आणि ईपीएफओ पर्यंत नियमांचा समावेश आहे। नवीन विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडल्या जाणार आहेत। वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4, कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 गाड्यांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदा अखेर 10 महिन्यांनी खुल्या केल्यात। त्यामुळे रस्ते आणि पायाभूत क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांनीही आता मेट्रो डब्बे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी निविदा भरल्या। बेस्टच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ड्रायव्हरवर देखील सीसीटीव्हीची नजर राहणार आहे आणि यासाठी बेस्टच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून त्याचा कंट्रोल प्रशासन आणि यंत्रणांकडे राहणार आहे। राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार आहे। शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर इथल्या बस आगारांची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी या कलर कोडची घोषणा केली। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने मोफत विशेष बस सेवा देण्यात येणार आहे। मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरू असणार आहे। राज्यात गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं महत्त्व खऱ्या अर्थानं जीवनदायी म्हणावं लागेल। या योजनेचा आतापर्यंत 35,26,000 मतदारांना लाभ झाला आहे। गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध झालेत। 9 पैकी 4 भूखंडांवर 2,394 घरं बांधली जाणार आहेत आणि या भूखंडावर 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून त्यातील गाड्यांची विक्री भविष्यात ई लिलाव पद्धतीने केली जाईल। देशातील 7 प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 21% वाढलेल्या आहेत। वाढत्या किमतींमुळे घरांच्या विक्रीत घट झाली असून देशातील 7 प्रमुख शहरांमधील विक्री 4% घसरून 4.6 लाखांवर आलेली आहे। आयटी क्षेत्र नव्याने भरारी घेण्याच्या तयारीत आहे। आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार असल्याची चिन्ह असून नोकर भरतीचा फोकस AI, डेटा विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावर राहणार आहे। विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे। ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। राज्यात इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला असून गेल्या 12 महिन्यांमध्ये तब्बल 71 जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागला। तर गेल्या 12 महिन्यांमध्ये 23,000वर संशयित रुग्ण आढळले असून 2,348 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली आहे। मुंबई राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळपास 3,000 जागा रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात अशी मागणी केली जाते। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे डिसेंबरमधील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यासाठी राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे। सरत्या वर्षात सोन्याच्या उलाढालीने मोठी झळाळी निर्माण केलेली आहे। देशात वर्षाअखेर 850 टन म्हणजे 51,000 कोटींची तर मुंबईसह उपनगर सुमारे 300 टन म्हणजेच 18,000 कोटींच्या सोन्याची उलाढाल झाली। मुंबईकरांची वर्षभरात पिझ्झाला पसंती मिळताना दिसते आणि गेल्या वर्षभरात 35 लाखांहून अधिक ऑर्डर पिझ्झाची करण्यात आली आहे।
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिलं जाते। ही योजना योग्य पद्धतीने सुरू आहे का याची पाहणी करण्याकरता प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं 2021 ते 2024 या काळातील शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला। नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी अनेकांनी हॉटेल, रिसॉर्ट, चायनीज कॉर्नर, फार्म हाऊस या ठिकाणी बेत आखलेले आहेत। पण 31च्या दिवशी निकृष्ट दर्जाचे पदार्थ बनवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर अन्न उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार असून अशा विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला। नव्या वर्षात 2 सूर्य आणि 2 चंद्रग्रहण असून यातील एकच खग्रास चंद्रग्रहण आणि 2 सुपर मून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी दिली। या वर्षात 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण अशी 4 ग्रहण होणार असली तरी 7 सप्टेंबरचं खग्रास चंद्रग्रहण तेवढंच भारतातून दिसणार असल्याचं सोमण यांनी म्हटलंय। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये आल्यानं दस्तुरी नाका इथून ई रिक्षांनी त्यांचा प्रवास सुखकर होतोय। मात्र ई रिक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्यानं त्यांची संख्या वाढवावी अशी मागणी पर्यटकांनी केली। राणीबागेत नवीन वर्षात पर्यटकांसाठी लवकरच 2 सिंह आणि 2 लांडग्यांचं आगमन होणार आहे। वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाने गेल्या 1.5 वर्षांपूर्वी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे आणि या प्रस्तावाला प्राधिकरणाची मंजुरी बाकी आहे। मुंबई शहर आणि उपनगरात एकूण 10 लाख रेशन कार्ड धारक असून त्यापैकी 17,000 अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत। मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या 9 महिने म्हणजे एप्रिलपासून साखर खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली असून लाभार्थ्यांना वंचित राहावं लागतंय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर धुक्याची चादर पसरली असून धुलीकणांमुळे श्वास घेणंही कठीण झालंय। प्रदूषण वाढल्यामुळे अखेर मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक मास्क घालून घराबाहेर पडल्याचं दिसलं। बीकेसी, मालाड, पवई, चेंबूर, कुलाबा, वरळी इथली हवा खराब असल्याची नोंदच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर झाल्याचं दिसलं। पिंपरी शहरातील रस्त्यांवर महापालिकेची स्थापत्यविषयक कामं सुरू असल्यानं अशा रस्त्यांवर यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करताना अडचणी येतात। त्यामुळे 8ही कार्यालयांमधील रस्त्यांची पाहणी झाल्यानंतर फेर आढावा घेऊन बदल केले जाणार आहेत। दादर इथल्या शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी आता मैदानातील रेती मिश्रित मातीचा थर काढण्यात येणार आहे। जेसीबीच्या मदतीने 9 इंच मातीचे थर काढण्यात येणार आहेत आणि याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जी उत्तर दादर विभागाने पालिका प्रशासनाला सादर केला। कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहे। अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार असल्यानं वाहतूक बदल करण्यात येणार आहे। माडाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन करणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। एसआरएमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्यानं अशा सर्व प्रकरणाची दखल घेण्यासाठी शिखर तक्रार निवारण समिती आहे। मुंबईमध्ये कोणत्या भागात हवेचा दर्जा खालवलेला आहे आणि त्याच्याकडे तो दर्जा खालवलेला असला तरी याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचं मत गोरेगाव वासियांनी व्यक्त केलं आहे। अनेक दिवसांपासून ढासळलेल्या गोरेगाव परिसरातील हवा गुणवत्तेकडे तातडीनं लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी जी केली जाते। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमाकरता ग्रामीण पोलीस दलाने 6,000 पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला आहे। तर सर्व परिसरात 165 सीसीटीव्ही आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यात येते। भारतीय रेल्वेने 2024 मध्ये 6,450 किलोमीटर ट्रॅकचं नूतनीकरण, 8,550 किलोमीटर ट्रॅकचं टर्नआउट नूतनीकरण तसंच रेल्वेच्या एकूण प्रमुख विभागांमध्ये 130 किलोमीटर प्रति तास वेगाने वेग वाढवलेला आहे। रविवारी सादर केलेल्या आपल्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरांमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झालेली असून विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीत देखील लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे। नागपूरमध्ये सण, खासगी समारंभांसाठी रस्त्यावर मंडप किंवा स्टेज उभारून रहदारीला अडथळा निर्माण करण्याची खेर नाही। कार्यक्रमासाठी विनापरवानगी मंडप उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। वर्षभरात 14,199 लोकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील शेअर्स विकलेले आहेत। गेल्या 5 वर्षात काही कंपन्यांची विक्री आणि अन्य माध्यमांमधून 1.48 लाख कोटी रुपये कमावलेत। 2023-24 मध्ये सर्वात कमी 16,507 कोटी रुपये मिळाले।
राज्यात आतापर्यंत 2,37,656 वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवले असून एकूण क्षमता 2,738 मेगावॅट इतकी आहे. उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्याला गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळाली. IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी बेंचने लेगसी प्रकल्पासाठी 21 कोटी रुपयांची देणगी संस्थेला दिली. संस्थेतून शिक्षण घेतलेल्या 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी ही मदत देऊ केली. रायगडमधील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले. समुद्रकिनारी मौज मजा आणि देवदर्शनाचा योग साधत पर्यटक भाविकांनी हरिहरेश्वर इथे दर्शनासाठी गर्दी केली. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर लाखो पर्यटक दाखल झालेले. नववर्षाच्या स्वागताकरता पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात 3 मुलींनी आपल्याच अपहरणाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अवघ्या 30 मिनिटात पोलिसांनी या 3 मुलींचा कट उधळून लावला आणि तिघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नगर पुणे महामार्गावरील रेल्वे पुलावर अवजड सामानाची वाहतूक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्यानं तासभर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मात्र याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. मिरची पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आला. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. शिरूर तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांमध्ये सध्या सकाळी नंदी बैलवाले दारोदारी फिरून आपली कला सादर करताना बघायला मिळत आहेत. तर आपल्या दारात आलेल्या नंदी बैलाची पूजा बळीराजा आणि बळीराजाच्या कुटुंबाकडून केली जाते. त्याला गोडधोड खाऊ घातलं जातंय आणि शिवाय नंदी बैलवाल्याला धान्य देखील दिलं जात आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. जळगाव, धुळे, सांगली या 3 जिल्ह्यात सुमारे 2,600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सोलापूर बसस्थानकात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सोलापूर स्थानकाला घाणीचा विळखा आहे. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. प्रथमच मावळ तालुक्यात पांढरा झेंडूची लागवड करण्यात आली आणि सद्यस्थितीला पडणारी थंडी या पिकांना अनुकूल असल्यानं चांगला फायदा होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र 1.25 लाख एकर असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचं म्हणणं आहे. तर कृषी विभागाकडील माहितीत 77,000 एकराची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकाखालील क्षेत्र नेमकं किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुवासिक असलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या हंगामाला सुरुवात झाली असून या तांदळाची मागणी वाढल्यानं आंबेमोहोर तांदळाच्या दरात वाढ झालेली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते. आंबेमोहोर तांदळाच्या सध्याच्या भावात 15 ते 20% वाढ झाली आहे. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरात घट झाली आहे. अन्न फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नाशिक तालुक्यासह कसबादेमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू झाल्यानं मजूर मिळणं अवघड होत आहे आणि वाढीव मजुरी किंवा मक्ता देऊनच मजुरांना बोलवलं जात असल्यानं मक्ता पद्धतीने कांदा लागवडीच्या खर्चात 1.5 पटीने वाढ झाली आहे. आणखी महिनाभर कांदा लागवडीचं काम जोमाने सुरू राहू शकेल. नागपूर शहरात सर्वत्र आलेल्या अवकाळी पावसाने येलो अलर्ट असूनही हुलकावणी दिली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं मात्र दिवसात पावसाचा एक थेंबही बरसला नाही. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाल्यानं आता ढगांची दाटी कमी होऊन हळूहळू थंडीचा कडाका वाढणार आहे. पालघरमध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाल्याची घटना घडलेली आहे. शेजारी असलेल्या किराणा माल दुकानदाराने विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. तर किराणा माल दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्यानं पोलीस ॲक्शन मोडवरती आलेले. टवाळखोरपणा करणाऱ्या, नशा करणाऱ्या तब्बल 170 जणांवर पोलिसांनी कारवाईचा हिसका दाखवला. काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागांमधून धावणाऱ्या शिवशाही बसचं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. सातत्यानं अपघात ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाहीची विशेष तपासणी विशेष अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. या तपासणीचा अहवाल 4 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढील महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मालेगाव हे रोहिंग्या मुस्लिमांचं अनधिकृत आश्रयस्थान बनल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. वोट जिहाद भाग 2 या देशविरोधी कट उघडकीस आणणार असून आपण आज मालेगावला जात असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे नवी मुंबई ते पडसाद उमटलेत. मराठा क्रांती मोर्चाकडून नवी मुंबईतील कामोठे इथे आंदोलन करण्यात आलं, तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी करण्यात आली. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीच्या तपासाला वेग आला. ज्या कारमध्ये देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्या कारवरील आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती समोर आली. दरम्यान या फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम तपासाचं काम करतात. या टीममध्ये सुमारे 150हून अधिक सीआयडी अधिकारी कार्यरत आहेत आणि या टीमने आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेंनी सीआयडीकडून चौकशी त्यांची करण्यात आलेली आहे आणि सीआयडीकडून संध्या सोनवणेंची 8 तास चौकशी करण्यात आली. बीड प्रकरणातील कोणत्या बड्या नेत्याला कॉल केले, कोण आहे हा बडा नेता, असा सवाल उपस्थित करत त्या नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी जी ती अंजली दमानिया यांनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या झाली असे व्हॉइस मेसेज अंजली दमानिया यांना आलेले होते आणि याची पोलिसांनी कसून चौकशी केली. दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने हे मेसेज पाठवले असून बसव कल्याणमध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही असा खुलासा पोलिसांनी केला. अंजली दमानिया यांच्या दाव्यावरून संजय गायकवाड यांनी टीका केली. दमानिया यांच्याकडे कुठली शोध यंत्रणा आहे असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. दमानिया यांच्या विधानावर विश्वास ठेवता येणार नाही असं गायकवाड म्हणाले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये. मुख्यमंत्री या प्रकरणात पुढाकार घेतील आणि तशी अपेक्षा आहे अशी मागणी जी आहे ती खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर जाऊन प्राजक्ताने सुरेश धस यांनी माफी मागावी या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. प्राजक्ता माळी यांची तक्रार महिला आयोगास प्राप्त झालेली आणि त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून नियमानुसार आयोग आवश्यक ती कारवाई करेल. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ताला ट्रोल करणाऱ्यांविरोधात शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढाकार घेईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोरी गावात ही घटना घडली. विषबाधा झालेल्यांपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जळगावमधील प्रमोद बराटे यांनी भरीत पार्टीचं आयोजन केलं होतं. किमान 1,500 जणांनी या भरीत पार्टीचा आस्वाद घेतला. गेल्या 28 वर्षांपासून प्रमोद बराटे आपल्या मित्रपरिवारासाठी भरीत पार्टीचं आयोजन करतात. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्यांचा प्रश्न भेडसावतोय आणि कच्च्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे पाणंद रस्त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकरी करतात. वाशिम जिल्ह्यातील मनोरा शहरासह तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे फळबागांसह हरभरा, गहू आणि पालेभाज्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान होणार असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले. हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये तुफान बर्फवृष्टी होते आणि या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सोलंग व्हॅली परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक आलेत. या बर्फामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत. जम्मूच्या डोडा जिल्ह्यातही तुफान बर्फवृष्टी झाली आणि या बर्फवृष्टीमुळे परिसरात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. जवळचे डोंगर बर्फानं आच्छादलेत. बर्फवृष्टीत देखील सीमेवर भारतीय लष्कराचे जवान तैनात आहेत. सीमेवर दहशतवाद्यांचे कट उधळून लावण्यासाठी जवान सज्ज. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत नववर्षाचं स्वागत होणार आहे. दिल्लीसह उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने जारी केला असून पाऊस आणि हिमवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी इथे भूस्खलन झालेलं आहे. डोंगरावरून पडलेल्या ढिगाऱ्यामुळे कार स्वारांची धडक झाली आणि अपघातात एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी झालेत. उत्तराखंडच्या उत्तर काशी इथे बर्फवृष्टी सुरू आहे. गंगोत्री महामार्ग पूर्णपणे प्रभावित झाला आणि BRO मशीनमार्फत बर्फ हटवण्यात व्यस्त आहे.
काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत पाक सीमेवर बर्फामध्येही जवान गस्त घालतात। बर्फवृष्टीचा फायदा घेऊन अतिरेकी हे घुसखोरीचा डाव साधू शकतात आणि तो हाणून पाडण्यासाठी सैन्याची करडी नजर या सगळ्या घडामोडींवरती आहे। काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये ही तुफान बर्फवृष्टी झाली। दल लेक परिसरात बर्फ साचलाय तर दल लेकच्या पाण्यावरही बर्फ जमा झाला। मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 3 परदेशी जोडप्यांचं लग्न जे ते चर्चेचा विषय बनलेला आहे। अमेरिका, इटली, पेरू इथून योग शिकण्यासाठी आलेल्या परदेशी लोकांना भारताची संस्कृती आवडल्यानं त्यांनी सनातन धर्म स्वीकारला। उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये युवकाचा खुलेआम गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गोळ्या संपल्या तेव्हा युवकाने एकाला बुटाने मारहाणही केली। हरियाणाच्या हिस्सारमध्ये गुन्हेगाराला पकडण्यासाठी आलेल्या बंगाल पोलिसांवर हल्ला करण्यात आला। हल्ल्यात बंगाल पोलीस निरीक्षक जखमी झाला असून आरोपी फरार झाला। बांगलादेशात तुरुंगात असलेले संत चिन्मय कृष्णदास यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती आहे, तर बांगलादेश सरकार योग्य उपचार देत नसल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे। पाकिस्तानी सैनिकांनी अफगाण सैन्यासमोर आत्मसमर्पण केले। पाकिस्तानी पोस्टवर तालिबान सैन्याचे हल्ले सुरूच असल्याचे व्हिडिओ समोर आले। बांगलादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच आहेत। ब्राह्मणबारियात दीपल चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली। घराबाहेर झाडाला मृतदेह लटकवण्यात आला। इस्रो आज पुन्हा इतिहास रचणार आहे। स्पाडेक्स लॉन्च करून भारत जगातील उच्चभ्रू देशांच्या यादीत सहभागी होईल। आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडेच अवकाशात यान किंवा उपग्रह डॉक करण्याची क्षमता आहे।